राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना कंत्राटदारांना चालन दिल्याचा आरोप सध्या केला जातोय आणि कंत्राटदारांचे जवळपास 89,000 कोटी रुपये थकवल्याचाही आरोप तिथल्या संघटनांनी देखील केला होता। विरोधकांच्या टीकेच्या नंतर कंत्राटदारांना चालन देण्यात आलं, मात्र तिजोरीमध्ये पैसेच नसताना चालन दिलीच कशी काय असाही सवाल आहे। चेक दिल्याच्या नंतर देखील 77,000 कोटी रुपये थकीत असल्याचं कंत्राटदार महासंघाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे। मात्र 4 महिने उलटून गेले तरी देखील खात्यामध्ये पैसे वर्ग न झाल्याचा कंत्राटदार संघटनांचा आरोप आहे। एवढी थकबाकी असताना देखील निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती नवीन कामांना मान्यता देण्यात आली होती, मंजुरी देण्यात आली। या संदर्भामध्ये 9 मार्चला मुंबईमध्ये सर्व कंत्राटदार संघटनांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। दरम्यान महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। ऑक्टोबर महिन्यात 2025 सालीच एक शासन निर्णय झाला, ज्यामध्ये काही पैसे द्यायचं कबूल करण्यात आलं, शासन निर्णय झाला। मात्र त्यानंतर देखील अजून आपल्याला पैसे मिळाले नाहीत असा आपला आरोप आहे। काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? नाही, ऑक्टोबर 2025ला आमदारांचा स्थानिक विकास आहे च्या अंतर्गत काही कामं केली। विशेष निधी अंतर्गत आमदारांनी जी सुचवलेली आहेत किंवा काही पुढाऱ्याने सुचवलेली जी कामं आहेत या संदर्भात गेल्या 1.5-2 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू होता। यानंतरनं 14 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने जवळपास 345 कोटी रुपयाची ऑर्डर वितरित केली। पण आज ऑक्टोबर संपल्यानंतरनं फेब्रुवारी चालू आहे, अद्यापही ट्रेझरीमधून ते सदर बिल पास होत नाही। याचा अर्थ 4-4 महिने ऑर्डर काढून सुद्धा ते देयक कंत्राटदाराच्या नावाने जमा होत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे। सर, आतापर्यंत मागच्या मार्चमध्ये जवळपास 89,000 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित होते वेगवेगळ्या विभागामध्ये। प्रचंड काम आहेत 89,000, यापैकी फक्त शासनाने 13,000 कोटीची तरतूद आत्तापर्यंत दिलेली आहे। म्हणजे जवळपास 77,000 कोटी रुपयाची देयक अजूनही प्रलंबित आहेत। म्हणजे शासनाने गेल्या 14 महिन्यामध्ये जवळपास फक्त 10 ते 12% रक्कम टोटल अमाऊंटच्या फक्त दिलेली आहे। याचा अर्थ 14 महिन्यापासून जे देयक प्रलंबित आहेत ह्याचं व्याज तुम्ही काढा, याचं व्याज आणि शासनाने पैसे दिल्याची जी ही आहे ह्याची तफावत आहे। आता आलेला आहे 15 दिवसात मार्च आलेला आहे, मार्चमध्ये या वित्तीय संस्था कॉन्ट्रॅक्टरला सोडणार नाहीत अशी परिस्थिती आहे। या त्रासातूनच आमचे 4 ते 5 होतकरू कॉन्ट्रॅक्टरनी गेल्या 7-8 महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत। तर आता आपण शासनाला या संदर्भात काही पाठपुरावा केलाय। 9 मार्च आपण एक तारीख देखील सांगितली। 9 मार्च 2026 रोजी आम्ही मुंबईत बैठक घेतली। कालच आम्ही मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र दिलेलं आहे। नवीन कामं मंजूर नाहीत, देयक नाहीत, त्यामुळे हा रोजगार जर वाचवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये इंटरमेट करणं ही काळाची गरज आहे। कालच आम्ही तिन्ही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाला मेल केलेला आहे, सविस्तर पत्र दिलेलं आहे आणि बैठकीची वेळ सुद्धा आम्ही मागितलेली आहे। अद्यापही पैसे कंत्राटदार असतील किंवा शासकीय अभियंते असतील यांना मिळालेले नाहीत, त्यामुळे 9 मार्च रोजी आम्ही राज्यस्तरीय बैठक घेतोय आणि मुख्यमंत्र्यांना तसं लेखी कळवल्याचं देखील या निमित्तानं ते सांगतायत। कॅमेरा पर्सन युक्ताजीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। दरम्यान शेतकऱ्यांच्या नंतर आता महाराष्ट्रामधील कंत्राटदार आत्महत्या करतील अशी भीती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचे महासचिव सुनील नागराळे यांनी व्यक्त केली आहे। आता अमरण उपोषण एक आम्ही शासनापुढे ठेवणार आहे, अमरण उपोषण ठेवणार आहे। हे जर का आमचं पेमेंट नाही झालं तर आता ह्याच्या पुढे अमरण उपोषण, जागेजागी आंदोलनं होतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनं होतील, सर्व कामं आम्ही बंद ठेवू। बंद ठेवण्यास म्हणजे का आमच्या ज्याच्याकडे पैसाच नाही तो काम कसं करू शकेल, हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात आता राजकीय वर्तुळामधून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत, आपण बघूया। सप्लिमेंटरी बजेटमुळं या सरकारचं आर्थिक नियोजन विस्कटलेलं आहे। हे जूनचं अधिवेशन असू दे, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये लक्षात या ठिकाणी आलेल्या पुरवण्या मागण्यातून अनेकांची बिलं दिले गेलेली नाहीत, अनुदान तटलेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेतलं अनुदान तटलेलं आहे। लाडक्या बहिणींचे अनुदान कट करण्याचं काम या सरकारनं त्या ठिकाणी केलं। एखाद्या डिपार्टमेंटची फाईल आली तर त्यात क्वेरी काढा, ती परत जाऊ द्या, तोपर्यंत निधी देण्याचा विषय या ठिकाणी येत नाही। मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारनं जे नियोजित खर्च दाखवले होते ते किती खर्च झाले, उत्पन्नाची बाजू किती त्या ठिकाणी आली, हे 7 तारखेला स्पष्ट होईल। अनेक इतक्या मोठ्या योजना या असलेल्या आणलेल्या आहेत। काल सुद्धा राज्यपालांच्या भाषणामध्ये जर आपण बघितलं असेल, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे। कसं काय महाराष्ट्रामध्ये या असलेल्या विकासाची गंगा आम्ही आणतोय, परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून
कंत्राटदार टेंडर निघालं पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अद्यापही कुठल्याही परिस्थितीची माहिती सरकारच्या वतीने किती थकबाकी आहे काय थकबाकी आहे हे सांगितलं गेलेलं नाही. उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे. तर कंत्राटदारांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत. आत्ता बजेट आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे. थोडं कदाचित मागे पुढे होईल झालं असेल पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत. सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांना पैसे दिले जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.